सो हॅलो गाईस, आम्ही आता चाललोय गौरीचं आगमनाला. गौरी आणायला चाललोय आम्ही. सगळेजण आहेत, आता सगळ्या महिला आहेत सगळेजण. आता आम्ही गौराईचं आगमन आहे आमच्याकडे. आज गौरीला आणायला चाललोय. इकडे सगळ्या आता महिला जमल्यात, अर्ध्या जमल्यात, अर्ध्या येत आहेत. इकडे आहेत, बघूयात आपण. 2-3च आहेत आता इकडे जमल्यात. इकडे मोठे आहे, इकडे आपली मयूर. चल कोंबडे. इकडे ऋतू आहे, ऋतू. इकडे काकी आहे, ऋतू पण मस्त सजली आहे. मयूर स्पेशल मस्त एकदम ट्रेडिशनल लुक केलाय मयूरनी. मयूरसी हाय. मस्त आम्ही एन्जॉय करतोय. आता चाललोय आम्ही गौराईचं आगमनाला. इकडे तयारी चालली आहे गौराईची. इकडे गौराईचा ताट वगैरे मस्त सजला आहे. गौराईच्या आगमनाची ही पूर्वतयारी असते इकडची घरची. इकडे मस्त तयारी करत करत इकडे घरी पहिली तयारी करायला लागते. मग सगळेजण बायका विहिरीवर जातात. बघूयात आपण ते सगळं पुढे. सो आता सगळ्या महिला अर्ध्या आल्या आहेत, अर्ध्या येत आहेत. तर बघूयात आपण. इकडे ना गौरीचा ताट वगैरे सगळा सजला आहे. तर आपण ह्या महिलांना विचारूयात की गौरी आणायला जायच्या अगोदर जी घरगुती तयारी असते, गौरीला आणायला जाताना सोबत काय काय घेऊन जावं लागतं ते आपण त्यांना जरा विचारत आपण की काय घेऊन जावं लागतं. जरा काकी, काकी आम्हाला जरा सांग की गौरी आणायला जाताना पूर्वीची तयारी काय असते. जरा ह्या ताटात काय काय आहे, काय काय मांडलंय, जरा ते आम्हाला सांग ना. काय एका ताटामध्ये किंवा सुपामध्ये गौरीचा मुखवटा घ्यायचा. या ताटात आहे गौरीचा मुखवटा दिसतोय तुम्हाला. इकडे गौरीचा मुखवटा आहे आणि हा हातात घेऊन दाखवा आम्हाला, म्हणजे दिसेल व्यवस्थित. इकडे आमच्या गौरीचा मुखवटा आहे. हा आमच्या गौरीचा मुखवटा आहे, काकीने दाखवलाय आपल्याला. मग त्याच्यानंतर नारळ, तांब्या वगैरे सगळी. ह्याच्यामध्ये शंकर 5 खडे पाणी भरून शंकर आणायचं. अच्छा. आणि मग ते इकडे गौरीला तिथे विहिरीवरती जाऊन आम्ही सगळेजण जातो तेव्हा इकडे हा नैवेद्य वगैरे दाखवावा लागतो गौरीला. तर पुढे बघूयात आपण. पुढे जातानाच्या प्रवासात आपण थोडे थोडे काहीतरी विचारूया सगळ्यांना, सांगतील ते आपल्याला. बघूयात पुढे पुढे. सो फायनली सगळेजण आम्ही निघालो आता गौरी आणायला. आणि इकडे दिसतात तुम्हाला राणीने गौर घेतली आहे. येताना ती आणणार आहे की नाही माहिती नाही, बघूयात. तिचं वजन तिला आधीच झेलत नाही, तर ती गौरी आणणार आहे म्हणते. मग ऋतू काय बदलत नाही, जरा खाली बघून चालावं लागणार आहे कारण जरा वाट खडतळ आहे. पावसातून खूप खराब झाली आहे वाट. बघा तुम्ही इकडे वाट दिसते तुम्हाला. ही आमची वाट आहे गौराईची. खराब झाली आहे वाट, जरा पण सांभाळून चाललोय आम्ही. इकडे सगळ्याजण धडपड देत आहेत. कुठे गेले सगळे? हे सगळेजण हात करा रे. चाललोय आम्ही आता गौराई आणायला. स्पीकर नाहीये, स्पीकरचा असता तर मजा आली असती अजून. स्पीकरची बॅटरी डाऊन झाल्यामुळे काय स्पीकर आणला नाहीये. जो लाईट वरती चालणार आहे तो आहे घरी. मजा येते. बघूयात आता डायरेक्ट आपण विहिरीवरती पोहोचल्यानंतर जेव्हा गौराईचं काय असतं, विहिरीवरती का जातात, आपण त्यांना विचारूयात जरा महिलांना की विहिरीवरतीच का गौराईला आणायला जातात. कारण दुसऱ्या ठिकाणावरून पण आणू शकतो आपण. त्याची स्थापना कशी असते, काय सगळं विचारूयात आपण. जरा जाऊयात आपण पुढे जाऊन मग विचारूयात सगळ्यांना. चला आपण भेटूयात आता डायरेक्ट विहिरीवरती गेल्यावर. आमच्या गौराईला चिरडा आणि काय का काकी? फक्त चिरड्याने आमची ती गौराई बनते. तर आपण काकीला विचारूयात जरा. काकी तो चिरडा शोधायला कुठपर्यंत चालली आहे? अच्छा, मी पण येऊ तुझ्यासोबत आणायला. चल काकी, आम्हाला सांग की हा गौराईचा आपण जी चिरडा वगैरे आणतो, आता आपण विहिरीवरती पोहोचल्यानंतर लगेच चिरडा आणायला जातो. मग त्याचं नक्की कारण काय, म्हणजे ती कशी, म्हणजे काय असतं? त्याला धुवायचा. अच्छा. आणि मग पूजेला लावायचा. हा. एक चिरडा घ्यायचा आणि तो शेंडा त्याचा असंच ठेवायचा, तो तोडायचा नाही. आणि मग त्याच्यानंतर मग धुवून त्याची पूजा करायची. म्हणजे तो पूर्ण जमिनीतून असाच पूर्ण अख्खाचा उपटून काढायचा. हा, विहिरीवर. अच्छा. पण आपण सगळ्यात पहिले विहिरीवरती पोहोचतो आणि मग नंतर विहिरीवरती पोहोचल्यानंतर रिटर्न मग चिरडे आणायला जातो. अच्छा. मग ते असं का असतं की बाबा पहिले विहिरीवरती आपण जाताना सुद्धा आणू शकतो ना, की चिरडा जाता जाता घेऊन जाऊ शकतो ना? हो. हा, पण असं का? जे ताट ठेवलं सजवलेलं आहे. अच्छा, म्हणजे ती पूर्वीपासूनची जी परंपरा आहे तीच आपण चालू ठेवली. अच्छा. आगमन झालंय. मुकेश मारणकरांची मी लास्ट टाइम ओळख करून दिली होती. आमचे नंतरचे भाऊ सगळे. त्याच्यानंतर मी लहान आहे खूप. हा त्याच्यात
मधलाच आहे कुठला तरी. दादा आम्ही चाललोय आता चिरडा आणायला, चिरडा शोधायला चाललोय. बघूयात आपण आता चिरडा कुठे मिळतोय. आपल्या कोकणात एवढा सगळा गवत आहे पण चिरडा मिळत नाही आहे. किती शोधायचा चिरडा बघतोय आम्ही, शोधतोय. म्हणता काकी जरा शोधते. चाकेला चिरडा मिळालाय. काकी तो काढ चिरडा आता. काकी चिरडा पूर्ण काढणार आहे आता. हा असा पूर्ण एकच चिरडा मुळापासून काढावा लागतो का? अच्छा अजून शोधायचा आहे. मुकेश दादा पण शोधतोय. एकदम सरळ पहिला चिरडा एक असतो तो मेन, पूर्ण सरळ सरळ अख्खा पूर्ण एकदम सरळ लागतो. दादा शोधतोय. हा बघा इकडे दिसतोय मुकेश दादा तुम्हाला, चिरडा शोधतोय. तो आलाय मुंबईला. चिरडा घेऊन दाखव आम्हाला. काकीने चिरडा शोधलाय. इकडे ही बघा कुठे कुठे चाललेत. आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की चिरडा शोधायला कुठे कुठे जावं लागतंय बघा. ह्याला चिरडा म्हणतात. ह्या चिरड्यापासून गौराईची स्थापना केली जाते. इकडे दिसतोय तुम्हाला चिरडा, ह्याच्यापासून आपली गौराईची स्थापना केली जाते. काय आम्हाला चिरडा आता म्हणजे जेवढा लागणार आहे तेवढा आम्हाला भेटलाय. दादाने घेतलाय, काकीने घेतलाय, साहिलच्या मम्मीनी, नली काकीकडे पण आहे. आम्ही आता चाललोय विहिरीवरती परत चिरडा घेऊन. मग त्याची पूजा होते. मग पूजा केल्यानंतर मग पुढे जावं लागतं. म्हणजे काय असतं ते मला पण एवढं काय माहिती नाही. त्यांना आपण विचारत हळूहळू सगळं काय असतं काय नाही. ते म्हणतात की एक चिरडा तरी पूर्ण एक असा सरळ लागतो, एकदम सरळ. जातोय आम्ही आता विहिरीकडे. हा बघा चिल्लर पिल्लर मोठी आहेत, चिल्लर पार्टी पण आहे. इकडे मुकेश आता चिरडा घेऊन तोंड बारीक करून आलाय. त्याचा काय माहिती, त्याचा काय मान चुकलाय. ए कुत्र्याच्या बोच्यासारखा तोंड काय करतोयस, नीट कर ना माणसासारखा. दिसलाय बघा. हाय केला नाही सगळ्यांना. हाय. फायनली मुंबईकर आमचे पोचलेले आहेत मुंबई आता गावाला. सगळेजण आता आम्ही गौराई आणायला म्हणून खास स्पेशल तो रात्रीच्या ट्रेनला डायरेक्ट सरप्राईज द्यायला आलाय आम्हाला. आम्हाला पण माहित नव्हतं की तो आज येतोय. आम्हा मोठ्या आईला पण सांगितलं की त्यांना तो रात्री बसणार आहे. तू खोटं बोलतोयस. सांगून आलेलो. हा सांगून ठेवलेलो, कोणा सांगू नको. अरे म्हणजे भीक मांगा बघ किती येतो. हा बघितला. हा आहे असे हे सगळे झोलर आहेत आमच्या इकडे. फायनली मोठी आई पण आली आता. आणि इकडे दिसते तुम्हाला मयू पूजा करते. सगळ्यांची ते गौराईची पूजा चालली आमच्या. आणि इकडे विहिरीवरती पूजा केली जाते सगळी आमच्याकडे. तर आपण जरा हा अशा प्रकारे आम्हाला मच्छर पण जोरात चालते. इकडे बघा हा सगळा आमचा छोटा पिटा. ए चिल्लर पार्टी याला मला ओळखतो. हा ए मला ओळखत नाहीस, नाही ओळखत. इकडे बघ. चालले त्यांची पूजा. आपण जरा पूजा बघूयात पहिले. अरे हो तर इथं काय सिगरेट पिणारी आहेत का? लोकांची पूजा चालली आहे. अरे काय मच्छर चावते यार जोरात. अशा प्रकारे आम्हाला मच्छर पण चावते. मच्छरने काढले फोडून. काकी पूजा करते. हे धर, ही मानसीचा व्हिडिओ काढायला धर धर. अशा प्रकारे सगळी पूजा चालली आहे. ए दादा तू काय, तुझ्या बायकांच्यात काय आहे? तू बाजूला हो. इथं ब्राईटनेस वाढव. हा इकडे मस्त गौराईची पूजा चालली आहे. तुम्ही पूजा करताना आमच्याकडची प्रथा जरा सगळ्यांनी पूर्ण बघा. तर तुम्हाला पण कळेल की प्रत्येक गावागावात वेगवेगळी प्रथा असते. आपण विचारूयात त्यांना हळूहळू की ही प्रथा आपल्याकडे कशी म्हणजे कशा प्रकारे चालू झाली वगैरे काय. एवढं सगळं माहिती नसेल ह्या लोकांना पण, कारण आमच्याकडची जुनी जाणती माणसं ते तर सध्या नाही आहेत आमच्यामध्ये. आमच्यामध्ये नाही आहेत म्हणजे ह्याच्यातच नाही आहेत. बघूयात आपण हळूहळू सगळी पूजा. काकीला माहिती आहे की सगळी पूजा कशी केली जाते काय. मी पण प्रथमच आलोय इकडे, पहिल्यांदाच आलोय. स्पेशल ब्लॉग घेण्यासाठी आलेलो. मयू पण पूजा करते. काय माचीसमुळे येताना ह्यांना माचीस पण घेऊन येत नाही. माचीसची टंचाई चालली आहे. काय परिस्थिती आहे. तुला काय माचीस पूर्ण आणता येत नाही?
हा समजत नाही तुला माचीस आणायला? भाग घ्यायचा नाही हं? हा तुला माचीस एवढा एक माचीसची काडी एक टाकून किती कंजूसपणा करायचा माणसाला. सांगायचा मला मी 1 रुपया दिला असता तुला माचीस आणायला. मला अरे 2 रुपयाचा माचीस आणला असता एवढा काय. अगं बंडल आणलेला असता. बघ मुख्य नितेश वारणकर अचानक आलेत त्यांना सांगितलं असतं तुझ्याकडे लायटर बिटर काय असतं तर दे बाबा. ही आमची विहीर आहे. आता नवीनच बांधकाम केलंय. अगं स्वरा ये ना वरती. बांधकाम करून सुद्धा इकडे आता कोण पाणी भरायला येत नाही कारण आता सगळी सोयीस्कर झालंय की आता सगळ्यांच्या घरगुती नळ आलेत. पाणी सगळ्यांच्या घरी मिळालंय. बघा काय सुंदर व्ह्यू आहे. मयू व्ह्यू बघ ना काय वाटतोय मयू इकडे बघायला एक अगे पकड हा एक मच्छर कसली चावते. तू 5 रुपये मागतोस मी किती मागायला पाहिजे? मेहंदी पाहिजे तुला? काढलीस ना मेहंदी? एवढीशीच मेहंदी काढलीस. मी बघ एवढी काढली. आपण परचेस केलं ती वर रोहितीने पण काढले. चल तुला पण काढू दे. बाय करा. हे चला करा पटापट. पाऊस आलाय. पाणी माहे बघ. हा अशी व्हिडिओ काढ मस्त. वा भारी वाटते. राणी बाबा रडू नको इथं बाबा. हे पाया पडा सगळ्यांनी. हा इकडे इकडे बघ. तू इकडे बघ. दीदी हे बघ दीदी बघ. हा हे घे फोन. पाय पडू दे. हे पाया पडली काय ग? ते आपल्या दोघांना पाया पडते. जा जा पाया पड. खाली उतार. उतर खाली. जा खाली उतर. खाली काकीच्या तिथं जा. घे काकी बसून. आमचे भटजे आलेत आता मुकेश वारणकर आता निवद दाखवतायत. आरती वगैरे झाली आहे सगळी. इकडे गौरीला जाताना घेऊन जाताना नैवेद्य वगैरे दाखवावा लागतो. आमच्या गावठी भाषेत त्याला निवद म्हणतात. निवद निवद दाखवतायत. आणि निवद निवद मला निरोप काय एवढं लवकर देत आता नैवेद्य दाखवून झालाय. तांदूळ बिंदूळ काय आता काय त्यांचं असतं. आपण पण आता बघूया. तांदूळ घेऊया जरा जरा व्हिडिओ करायला नितेश वगैरे देऊयात कॅप. गौराईचं सगळी पूजा वगैरे झाली आता आणि आम्ही आता निघालोय गौर घेऊन घरी गौराईची स्थापना करायला. आणि इकडे राणीकडे गौर आहे दिसते तुम्हाला. पाऊस आलाय त्याच्यामुळे ब्लॉग पूर्ण करता येत नाही आहे आम्हाला. पण आता घरी गेल्यानंतरच आम्ही ब्लॉग पूर्ण करू. सगळ्यांची माहिती घेऊ. पण गौराईला घेऊन आम्ही आता निघालो आहे घराकडे. घराच्या दिशेने चाललो आहे. पाऊस खूपच जास्त जोरात आला आहे त्याच्यामुळे बंद करतो जरा ब्लॉग. ठीक झालं आहे. मस्त येताना सगळेजण गाणं वगैरे बोलत होते पण सगळं मिस केलं आहे. बघूयात आपण आता. काकी आरती करते. जर आपण नीट बघूयात. गौराईची गौराईला घरी घेऊन आल्यानंतर आरती करतात स्पेशल. इकडे दादा परत घे. इकडे दादाने तेरीचा पान घेतला डोक्यावरती. आमची गावठी छत्री आहे ती. गावठी छत्री आहे ती. इकडे आता आरती चालली आहे गौराईची. गौराईची आरती झाल्यानंतर मग आतमध्ये घेऊन जाणार. मग त्याचे सांगाडा वगैरे सगळं असतं. आपण जरा ती सगळी माहिती आपण स्पेशली नंतर घेऊयात. दादाने एकदम सरप्राईज दिलाय. आता पण छत्री वत्री घेऊन एकदम आगमन झालंय त्यांचं. आरती वगैरे चालली आहे मस्त. थोडक्यासाठी पाऊस आलाय आम्हाला. चला आता आम्ही चाललोय घराकडे. गौराईला पुढे पाठवायला लागतं म्हणून आम्ही तिला पुढे पाठवतोय. आता चाललोय आता गणपतीच्या इकडे. मयू आणि राणीने घेतलेली गौराई घरच्या देवासमोर गौराईला ठेवलंय.
आता त्याच्या पुढे पूजा वगैरे काय असते ते सगळं बघूयात आपण हळूहळू. दिसते इकडे तुम्हाला गौराई आमची. आम्ही सगळे आता घरी आलोय आणि आता गौरी नेसवतील, गौरीची तयारी करतील सगळी. इकडे गणपती बाप्पा आहेत आपले. गणपती बाप्पाची पूजा चालली आहे, पाया पडतायत. छोटे गणपती बाप्पा पाया पडतायत. बाप्पाचा आगमन आहे. किती सुंदर दिसतोय बाप्पा बघा, आमचा वारणकरांचा बाप्पा. ही प्रथा आमची खूप पूर्वीपासून चालली आहे, खूप पिढीजात प्रथा ही आमची. आणि इतकी जुनी प्रथा आहे की अजूनपर्यंत ती कंटिन्यू आम्ही करत आलोय. ह्यापुढे पण तसेच कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि बघूयात आपण जरा दादाला आमच्या जरा थोडं जास्त माहिती आहे ह्या गोष्टीबद्दल. तर आपण दादाला विचारूयात की आपल्या गणपतीची स्थापना कधीपासून झाली, काय झाली, एवढी काय माहिती नसेल. काकांना पण विचारूयात. आणि काकांनी काल थोडीफार माहिती दिली आपल्याला. आणि काय काय थोडेसे प्रश्न आहेत ते पण विचारात हळूहळू. सगळेजण व्यवस्थित सगळं त्यांची तयारी झाल्यानंतर मग विचारूयात आपण. तर ते प्रश्न विचारायला ऐकण्यासाठी तुम्ही जर उत्सुक असाल तर ही व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा. आम्ही सगळे आता घरी आलोय आणि आता गौरी नेसवतील, गौरीची तयारी करतील सगळी. इकडे गणपती बाप्पा आहेत आपले. गणपती बाप्पाची पूजा चालली आहे, पाया पडतायत. छोटे गणपती बाप्पा पाया पडतायत. बाप्पाचा आगमन आहे. किती सुंदर दिसतोय बाप्पा बघा, आमचा वारणकरांचा बाप्पा. ही प्रथा आमची खूप पूर्वीपासून चालली आहे, खूप पिढीजात प्रथा ही आमची. आणि इतकी जुनी प्रथा आहे की अजूनपर्यंत ती कंटिन्यू आम्ही करत आलोय. ह्यापुढे पण तसेच कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि बघूयात आपण दादाला आमच्या जरा थोडं जास्त माहिती आहे ह्या गोष्टीबद्दल. तर आपण दादाला विचारूयात की आपल्या गणपतीची स्थापना कधीपासून झाली, काय झाली, एवढी काय माहिती नसेल. काकांना पण विचारूयात. आणि काकांनी काल थोडीफार माहिती दिली आपल्याला. आणि काय काय थोडेसे प्रश्न आहेत ते पण विचारात हळूहळू. सगळेजण व्यवस्थित सगळं त्यांची तयारी झाल्यानंतर मग विचारूयात आपण. तर ते प्रश्न विचारायला ऐकण्यासाठी तुम्ही जर उत्सुक असाल तर ही व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा. आम्ही सगळे आता घरी आलोय आणि आता गौरी नेसवतील, गौरीची तयारी करतील सगळी. इकडे गणपती बाप्पा आहेत आपले. गणपती बाप्पाची पूजा चालली आहे. सुंदर दिसतोय बाप्पा बघा, आमचा वारणकरांचा बाप्पा. ही प्रथा आमची खूप पूर्वीपासून चालली आहे, खूप आमची. आणि इतकी जुनी प्रथा आहे की अजूनपर्यंत ती कंटिन्यू आम्ही करत आलोय. ह्यापुढे पण तसेच कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि बघूयात आपण दादाला आमच्या जरा थोडं जास्त माहिती आहे ह्या गोष्टीबद्दल. तर आपण दादाला विचारूयात की आपल्या गणपतीची स्थापना कधीपासून झाली, काय झाली, एवढी काय माहिती नसेल. काकांना पण विचारूयात. आणि काकांनी काल थोडीफार माहिती दिली आपल्याला. आणि काय काय थोडेसे प्रश्न आहेत ते पण विचारात हळूहळू. सगळेजण व्यवस्थित सगळं त्यांची तयारी झाल्यानंतर मग विचारूयात आपण. तर ते प्रश्न विचारायला ऐकण्यासाठी तुम्ही जर उत्सुक असाल तर ही व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा. तर मग पहिली प्रथा असते आपली की ती गौरी बाहेरून जेव्हा विहिरीवरून आम्ही सगळे गौराई घेऊन येतो तेव्हा आम्ही पहिले सर्वात प्रथम देवासमोर ठेवतो. आणि नंतर मग गौराईला एक मिनिट. त्याच्यानंतर मग आपण गौराईला देवासमोरून मग माळा दाखवायला घेऊन जातो. म्हणजे माळा म्हणजे जो वरती भाग असतो, म्हणजे आपल्या घरात जिथे राहतो आपण त्याचा वरचा भाग, त्याला माळा म्हणतात. बघूयात आपण माळा कसा असतो ते. चल मयू. हा, गॅलरी टाईप असतो वरती. तुम्हाला माहिती असेल नसेल माहित नाही. हे बघ, मयू आता माळा दाखवायला घेऊन चालली आहे. मयू चालली आता माळा दाखवायला गौराईला. गौराईला आता माळा दाखवायचा असतो म्हणून ती प्रथा कशी असते, काय असते ती आपण जरा विचारूयात नंतर. आमच्याकडे गौराईची तयारी चालली आहे. गौराईचा जो सांगाडा असतो आमच्याकडे, त्याला सांगाडा म्हणतात. तो सांगाड्याची तयारी करतात काका. दादा पण आहे इकडे. हे बघा इकडे तुम्ही बघताय, इकडे दादा पण आहे, मुकेश दादा आहे, काका आहे. काकांना जर आपण एकदा विचारूयात की
हा नक्की कोणता बांबू आहे, कोणत्या बांबूपासून ते सांगाडा तयार करतात काका? आता तुम्ही कोणत्या बांबूचे प्रकार असतात? ह्या काका तयार करतायत? अच्छा हा बांबूच्या काठीपासून बनवायचा सांगाडा. अच्छा म्हणजे त्यावरती मग चिरडे बांधायचे. ओके चिरडे बांधून मग साडी रचवायची हा आणि त्यामध्ये सांगाड्याला साडी बांधायची आणि त्या सांगाड्याच्या याला वरती रोपा असतात, एक उभी काठी असते. अच्छा त्या काठीला मुखवटा बांधायचा गौरीचा अच्छा आणि नंतर मग ती खुर्ची ठेवायची आणि तो अशा प्रकारे येतो मुखवटा. अच्छा जरा तो साईल दाखव त्यांना तो कसा असतो. हा बघा एक हे आमचा जुना आहे, अशा प्रकारे येतो. हा आमचा जुना मुखवटा आहे म्हणजे जुना सांगाडा आहे. ऍक्च्युली मला एक प्रश्न होता की नीलम पवार आम्हाला एक प्रश्न असा आहे की आता हा जो आपल्याकडे लोखंडाचा एक तयारच आहे ऑलरेडी, तर मग तो आता हा लोखंडाचाच वापरला तर चालणार नाही का? नाही आपल्यात नाही वापरत. कसा विसर्जन करायचा असतो ना, प्रत्येक गोष्ट नवीन टाकायचा असतो. अच्छा म्हणजे आपल्यात एक अशी प्रथा आहे की जो गौरीपासून आलेल्या वस्तू असतात, आलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या विसर्जन करायच्या असतात, फक्त मुकुट सोडून. फक्त मुकुट नाही विसर्जन करत, बाकी जो बाहेरून चिरडा घेऊन आलेला असतो, साडी वगैरे पण विसर्जन करतात, साडी वगैरे पण नाही विसर्जन करत. पण जो सांगाडा असतो गौरीचा म्हणजे जो ज्याच्यापासून गौरी पूर्णपणे स्टेबल उभी राहते तो विसर्जन केला जातो. म्हणून मग ते आम्ही लाकडाचा तयार करतो, त्याचा लोखंडाचा तो आम्हाला चालत नाही, कारण त्याला विसर्जन करता येत नाही. लोखंडाचं विसर्जन करून मग दरवर्षी तो नवीन नवीन कुठे बनवणार, म्हणून मग काका त्याला आता मेसाच्या बांबूपासून ते सांगाडा तयार करतात. हा हे बघा, हे तुम्ही बघू शकता, सेम असा सांगाडा तयार होईल तो. तर आपण बघूयात फायनल आता रेडी झाल्यानंतर सांगाडा कसा रेडी केलाय काकांनी ते भेटूयात आता पुढे जरा काकांनी सांगाडा रेडी केल्यानंतर. फायनली आमचा तो गौरीचा सांगाडा रेडी झालाय आता, बाबांनी बनवलाय आणि ते तुकड्या ते सगळं बघा मेसाचा सगळं बनवलं आहे त्यांनी. आणि मग आता पुढे गौरीची नेसवणी वगैरे नेसणं वगैरे आहे, गौरीच्या पूर्ण तयार करतात. आता बघूयात आता डायरेक्ट गौरी आपण नेसवताना. हे गौरीचे आता खांदे आहेत म्हणजे बनवत आहेत सगळं, ते गौर नेसवत आहेत बघा, सगळे जास्त मस्त गौर नेसवायचं काम चाललंय. आणि हळूहळू आमच्या मूवीची एक्साइटमेंट कमी झाली आहे पहिल्यापेक्षा, त्यामुळे असं झालंय काय माहिती, आपण नंतर तिला सेपरेट विचारू. मग जरा एक्साइटमेंट करत मोठे आहे आले पाठी बघ लपले, इकडे बघ वटी घेऊन आली आहे, गौरीची वटी भरायला आली. गौर अजून नेसवली नाही, वटी वरती चाललंय आमचं गौर.